सुस्वागतम सुस्वागतम. चला सलामीची जोडी मैदानामध्ये जाते महापुली संघाची यासर आणि फराज. गोष्टी साहेबांचे इथं स्वागत करतोय आम्ही मंडळाच्या वतीने. सहर्ष स्वागत असेल. तसेच संदीप गवारी यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. माझ्या समवेत माझे सहकारी स्कोरर हिमांशू चौधरी एक चांगल्या अशी स्कोरिंगची भूमिका निभावत आहेत. पाहायचं आहे हा अंतिम सामना असेल. याच्यातून कुठला संघ टॉप 3 साठी क्वालिफाय होतोय. मापोली संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय. यासर आणि फराज ही मैदानामध्ये जाते. मागच्या मॅचमध्ये पाहिलं आपण फराजने नक्कीच शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला एक चांगलं असं टार्गेट सेट करून दिलेलं. चला घाई करायचा टायमर ऑन होत आहे. याचं दोन्ही संघांनी भान ठेवायचं आहे. जय हनुमान कोणी संघाचा संघनायक आणि साई स्पोर्ट्स वड्याचा पाडा संघाचा संघनायक आपण रिपोर्ट करायचा आहे. चला अंतिम सामना चालू होतो. क्वालिफायरचा सामना. याच्यातून जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल टॉप 3 साठी. जिथे 2 संघ ऑलरेडी सज्ज आहेत. शुक्रवारी झालेल्या सिनियर गटातून आपण पाहिलं जय हनुमान कोणी संघ. काल झालेल्या ज्युनियर गटातून आपण पाहिलं साई स्पोर्ट्स वड्याचा पाडा संघ. आणि आज पाहायचं आहे स्टार 11 मापोली त्याच्या बनाम आपण पाहतोय सांची स्पोर्ट्स खालिंग यांपैकी कुठला संघ क्वालिफाय होतोय. ते प्ले ऑनचा इशारा येतोय. पहिलाच गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय. नितेश P1चं षटक. स्ट्राईकला यासर, नॉन स्ट्राईकला फराज ही जोडी पाहतोय आपण मैदानामध्ये. चला स्पीड अप करायचं आहे. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय. पहिला चेंडू हवेत पाहिजे. गोलंदाज क्षेत्ररक्षक झेलवरती येतोय. सुंदर झेल पकडला. तो पहिल्याच गड्याचं पतन होत आहे. कमॉन डीजे. आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लबचे सर्व सदस्य आपल्याला सूचना असेल आपण इथे समालोचन कक्ष किंवा व्यासपीठावरती यायचं आहे. जे छोटे स्वयंसेवक आहेत आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. तसेच प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी असेल. सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर विजयदादा गोडे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राईज असेल. तैफूर येतो नवीन फलंदाज. नॉन स्ट्राईकला पाठतोय आपण फरादला. पहिल्या चेंडूवरती असर बाद होतोय. नितेशसाठी सुवर्ण संधी असेल. स्वप्नील शेलार यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. तसेच सर्व खेळाडूंना एक सूचना असेल. विजयदादा गोडे यांच्याकडून प्रत्येक विकेट हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. विकेट हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. आता मात्र चेंडू हवेत येतो. पाहायचंय यष्टिरक्षक झेल घेतो. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय. पाहायचंय 1500 रुपयाचा कॅश प्राईज जिंकतोय का नितेश. जर क्वालिफाय झाली आज खालिंग संघ तर स्वप्नील शेलार यांच्याकडून अख्ख्या संघाला ड्रेस कोड दिला जाईल. असे समर्थक नक्कीच पाठीशी असावेत जे आपल्या संघाचं मनोबल वाढवण्यासाठी अशा बक्षिसांचा वर्षाव करतात. पाहतोय आपण बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेत. जर तिसरा गडी बाद केला तर स्वप्नील शेलार यांच्याकडून 1000 रुपये. विजयदादा गोडे यांच्याकडून 500 रुपये. 1500 रुपयाचा चेंडू असेल नितेशचा. पाहायचा आहे मोहम्मद येतोय फलंदाजी आडी. मागच्या सामन्याचा हिरो. 2 सामनावीर घेतलेला असा मोहम्मद. मित्र लाईव्ह चालू आहे. आपण लाईव्ह चालू आहे त्याचं हे करायचंय. ठीक आहे तुमच्या आपस हो ठीक आहे लाईव्ह चालू आहे त्याचं भान ठेवायचं. चला नेक्स्ट चेंडू घेऊन नितेश सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट मारा मोहम्मद साठी.
चेंडू हवेत आहे मात्र चेंडू निघून जाईल. वन बाउन्स चौकार. कमॉन डिझे. चला 4 धावने धावसंख्या वेगाने वाढली जाते. धावसंख्येचा आरंभ होतोय. श्री गणेशा होतोय. स्टार 11 महापोलीस संघाच्या धावसंख्या होते ती 2 गडी बाद 4 या धावसंख्येवरती. नितेशचा पुढचा चेंडू सामना करेल तो मोहम्मद. शॉर्ट पिच चेंडू दिशा देण्याचं काम केलं जाते. फाईन लेग रिझन चेंडू निघून येतोय. चौकारसाठी 4 धावा. कमॉन डिझे. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार सुद्धा आलेत. मोहम्मद मागच्या सलग 2 सामन्याचा सामना वीर महापोलीस संघाचा अष्टपैलू खेळी करतोय. नक्कीच कट केल्याचा प्रयत्न पाहायचा. आता मात्र शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. चेंडू निघून जातोय. थर्ड मॅन रिझन मध्ये चौकार. चौकारांची हॅट्रिक मात्र पूर्ण होते. केले जाते मात्र विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आता मात्र चांगला चेंडू होता. पाहायचा सुंदर फेकी पाहिजे मात्र एक धाव मिळते. एका धावने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते पहिल्या षटक समाप्तीच्या नंतर 13 या धावसंख्येवरती. स्टार 11 महापोलीस संघ चांगल्या परिस्थितीमध्ये पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 महत्वाची गडी बाद झाल्याच्या नंतर मात्र कमबॅक केलं जात आहे मोहम्मदच्या माध्यमातून. सुवर्ण संधी असेल प्रेक्षकांना सुद्धा. आयवा कॅच साठी 200 रुपये. अजून एक सुवर्ण संधी येते. जे प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर झेल घेतील विजय दादा घोडे यांच्याकडून 200 रुपये आणि प्रकाश काका घोडे यांच्याकडून 100 रुपये असे 300 रुपये असतील. जे प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर झेल घेतील त्यांना सुवर्ण संधी आहे. जो खेळाडू घेईल त्याला विजयदादा घोडे यांच्याकडून 100 रुपये असतील. जो कुठल्या संघाचा खेळाडू असेल तर त्यांनी घेतला तर त्यासाठी 100 रुपये असतील. प्रेक्षकांनी घेतला तर विजयदादा घोडे यांच्याकडून 200 आणि प्रकाश काका घोडे यांच्याकडून 100 असे 300 रुपये असतील. बक्षिसांचा वर्षाव पाहतोय आपण. फलंदाजीमध्ये जो षटकारांची हॅट्रिक करेल किंवा गोलंदाजीमध्ये विकेट हॅट्रिक घेईल त्याला विजयदादा घोडे यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज असेल. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय सतीश. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय 13 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 13. स्ट्राईकला आहे तो मोहम्मद. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय फरादला. टाइमर ऑन आहे याचं भान ठेवायचं आहे. हा अंतिम सामना असेल आजच्या दिवसातील सिनियर बी गटातील. याच्यातून जो जिंकेल तो टॉप 3 साठी क्वालिफाय होईल. पाहिजे सतीशचा पुढचा चेंडू मोहम्मद साठी. शॉर्ट पिच चेंडूचा कट करण्याचा प्रयत्न होता परंतु एक स्क्वेअर चेंडू होते. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती 14. हर्षा काका मळवी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच शिवाजी पावशे आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होते परत एकदा सतीश. आता मात्र परत शॉर्ट पिच चेंडू होता. पाहायचा कट करण्याचा प्रयत्न. आता क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. दरम्यान एक धाव दुसऱ्या धावेचा सुखरूप प्रयत्न होतोय. 2 धावने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवरती. नक्कीच चांगली फाईट आपण पाहतोय. स्टार 11 महापोली विपक्ष आपण पाहतोय. सांची स्पोर्ट्स कालिंग या 2 संघांदरम्यान आजच्या दिवसातील क्वालिफायरचा सामना. जो संघ विजयी होईल तो टॉप 3 साठी क्वालिफाय होईल. सतीशचा पुढील चेंडू असेल मोहम्मद साठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पाहायचंय थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये मिसफिल्ड होते. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सुखरूप पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय.
3 धावा सुखरूपरित्या पूर्ण होत्या. 3 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती, 19 या धावसंख्येवरती. पंच कसला रिव्ह्यू आहे? पंच काय निर्णय आहे त्याचा आपल्याला? 22चे रन आहेत का? ओके ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चला घाई करायची दोन्ही संघ. आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत, एक सेमीफायनलचा आणि एक फायनलचा सामना. याचं भान ठेवायचं आहे. चला स्पीडअप करा. फराज प्रथम स्ट्राईकला येतोय. पाहायचं आहे कशा प्रकारे फटकेबाजी केली. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. फाईन लेगकडे चेंडू टोलवला जातोय. चेंडू जातोय ग्राउंडवर. 3-4 धावांसाठी फाईन लेग मध्ये चौकार. एक सूचना असेल, जे दोन्ही विजयी संघ आहेत, जय हनुमान खोनी संघाचा एक प्रतिनिधी यायचा आहे. तसेच साई स्पोर्ट्स वड्याचा पाडा संघ आपला एक प्रतिनिधी, आणि जो मैदानामध्ये चालू असलेला सामना खालिंग संघाचा एक प्रतिनिधी आणि मापोली संघाचा एक प्रतिनिधी आपण यायचे. आपण लॉर्ड्स पाडणार आहोत. आपण इथे यायचं आहे. जय हनुमान खोनी संघाचा प्रतिनिधी आलेला आहे. दोन्ही प्रतिनिधी यायचे. साई स्पोर्ट्स वड्याचा पाडा संघाचा संघानायक आपण यायचं आहे. पुढील चेंडू सतीशचा सामना करेल तो फराज. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका पाहतोय. पण लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 24. खोनी संघाचा एक प्रतिनिधी यायचा आहे. चला जरा घाई करायची आहे मित्रांनो. खोनी संघाचा, जय हनुमान खोनी संघाचा एक प्रतिनिधी यायचा आहे. पुढील चेंडू सतीचा सामना करेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, मात्र सुंदर चेंडू. मोहम्मद मात्र यशस्वी होतोय. धाव कुठली मिळत नाहीये. धावसंख्या स्थिरावते ती 20 या धावसंख्येवरती, 24 या धावसंख्येवरती. चला घाई करायची आहे. टायमर ऑन आहे आणि आपण 1 मिनिट अजून आहे हे दुसरं षटक समाप्त करण्यासाठी आपल्याकडे. पुढचा चेंडू सतीशचा. आता मात्र चांगला फटका. लॉंग ऑफ मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स चौकार. कमांड इथे. खोनी संघ आपला प्रतिनिधी पाठवायचा प्लीज. 2 षटकाच्या समाप्तीनंतर चेंडू मैदानामध्ये पाठवायचा आहे. चला स्वयंसेवक, आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. चेंडू आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. चला मैदानामध्ये बॉल पाठवायचा आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा. स्टार 11 मापोली संघ. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलं होतं बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले होते. मात्र त्यानंतर चांगली फलंदाजी पाहिली आपण मापोली संघाचा मोहम्मद आणि फराज यांची. जय हनुमान खोनी संघ आपल्या शेवटचा पुकार असेल. आपला एक प्रतिनिधी इथे लॉर्ड्स पाडण्यासाठी पाठवायचा आहे. जय हनुमान खोनी संघ आपल्या शेवटचा पुकार असेल. आपला कुठलाही एक प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे. आपल्याला आधीच आम्ही कळवलं होतं की आपण रिपोर्ट करायचं आहे. जी क्वालिफायरची मॅच चालू असेल तोपर्यंत रिपोर्ट करायचं होतं. आपला कुठलाही प्रतिनिधी उपस्थित असेल आपण लॉर्ड्स पाडण्यासाठी पाठवायचा आहे. जय हनुमान खोनी संघ. विवेक येतो नवीन गोलंदाज. पहिला चेंडू, सुंदर चेंडू होता, खोलवर चेंडू होता. पाहायचंय पंचांचा इशारा येतो. फराज बाद होतो. पहिल्या गड्याचं पहिली विकेट घेण्यात यश येते ते विवेकला. कमॉन डीजे.
28 धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतोय तो स्टार 11 मापुली संघाचा. पाहायचा विवेक चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती त्यांनी फरादला बाद केला. आता नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये अरबाज. नॉन स्ट्राईकला असेल तो मोहम्मद. स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातील अंतिम सत्र आपण पाहतोय. आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा सामना स्टार 11 मापोली विपक्ष सांची स्पोर्ट्स खालिंग. सुरेख चेंडू आपण पाहतोय. पंचांचा इशारा मात्र येतोय. हा स्वैर चेंडू आहे. अवंतर धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या होती ती 29. या धावसंख्येवरती तिसरा षटक मार्गस्थ असताना स्टार 11 मापोली संघाची. मोहम्मद नक्कीच 8 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी करतोय. अजून सुद्धा मैदानावरती हाय. पाहायचा आहे विवेकचा पुढचा चेंडू. आता मात्र खोलवर चेंडू होता. सुरेख फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पाहायचा आहे. झेलवरती येत नाही. चेंडू निघून जाईल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी चौकार. कमांड इथे. चला जय हनुमान कोणी संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल. इथे लॉर्ड्स पाडण्यात येणार आहेत त्यामुळे आपला एखादा प्रतिनिधी पाठवायचा आहे. आता मात्र चेंडू हवेत आहे. पाहिजे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज जातो चेंडूवरती. सुंदर झेल पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. दरम्यान 2 धावा सुखरूप पूर्ण होत आहेत. दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या धावसंख्येवरती. चला याच्यानंतर अजून 2 सामने आहेत त्याचं भान ठेवायचं. सेमीफायनल आणि फायनलचा सामना. या स्पर्धेचा शेवट आज नक्कीच चांगला व्हावा ही आयोजकांची अपेक्षा असेल. पुढील चेंडू विवेकचा सामना करेल तो अरबाज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. सुंदर फेकी पाहतोय आपण परंतु 2 धावा सुखरूप पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 या धावसंख्येवरती. सर्व खेळाडूंना एक सुवर्ण संधी असेल. षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल विजयदादा घोडे यांच्याकडून. तसेच सीमारस्त्याच्या बाहेर जर झेल घेतला गेला, प्रेक्षकांनी झेल घेतला तर 200 रुपये विजयदादा घोडे यांच्याकडून आणि 100 रुपये प्रकाश काका घोडे यांच्याकडून. आणि एखाद्या खेळाडूने घेतला झेल तर विजयदादा घोडे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल. बक्षिसांचा वर्षाव आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. फुलटॉस चेंडू होता. पाहायचा आहे क्षेत्ररक्षक झेलवरती येतोय. सुंदर झेल पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी झालाय. दरम्यान चेंडू निघून चाललाय. काय पाय चौकार. 4 धावांसाठी चौकार. रिव्ह्यू घेतलाय का? ठीक आहे.
चेंडू आहे, सोयर चेंडू असेल, एक फ्री हिटची डिलिव्हरी असेल. पाहिजे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक घेऊन विवेक गोलंदाजी मार्गावरती पाहतोय आपण. पुढचा चेंडू विवेकचा असेल तो अरबाजसाठी. चेंडू हवेत आहे, फ्री हिटचा चेंडू आहे. पाहायचं काय होतं या चेंडूवरती. नक्की झेल सुटतोय, मात्र 2 धाव सुखरूप पूर्ण होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहायचं कशा प्रकारे या चेंडूचा सामना केला जाईल. विवेक सज्ज होतोय. धावसंख्या आहे ती 3 षटकांमध्ये 44 पाहतोय आपण. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाहिजे चेंडूवरती येतोय. मिडऑन मध्ये एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायचा आहे. 2 धावा पूर्ण होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का पाहायचा आहे. 2 धावांवरती समाधान. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 46-47 धावांचं लक्ष असेल ते सांची स्पोर्ट्स खालील संघासमोर. चला यायचं आहे लॉर्ड्ससाठी. हां, लॉर्ड्स पाडण्यासाठी यायचं. चला, वडाचा वडा संघ आपला एक कर्णधार यायचं आहे. जे हनुमान खोनी संघाला थोडा विलंब होणार आहे, तर आपण लॉर्ड्स पाडून घेतोय. याच्यामधील 3 चिठ्ठ्या असतील. एक विजयी संघ, जय हनुमान खोनी संघ, जय हनुमान खोनी संघ, साई स्पोर्ट्स वडाचा वडा संघ आणि विजयी संघ, अशा 3 चिठ्ठ्या असतील. जी पहिली चिठ्ठी काढली जाईल पहिली चिठ्ठी एक सिंगल उचलली जाईल. तो संघ डायरेक्ट क्वालिफाय होईल फायनलसाठी आणि जे 2 चिठ्ठ्या राहतील ते सेमीफायनल खेळतील. लॉर्ड्स पाडले जातात. टॉप 3 मध्ये पाहायचं आपल्याला. एक चिठ्ठी उचलली जाईल, तो संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. पाहायचं ती चिठ्ठी कोणत्या संघाच्या नावावरती येते, कोणाला फायनलची तिकीट मिळते. विजयी संघ हा फायनलसाठी खेळेल. विजयी संघाला सुवर्ण संधी असेल. सेमीफायनल होईल साई स्पोर्ट्स वडाचा पाडा आणि जय हनुमान खोनी यांच्यामध्ये. चला, दोन्ही संघ सज्ज राहायचं. याच्यानंतर आपली सेमीफायनलची मॅच असेल. जय हनुमान खोनी संघ आपण सुद्धा लवकरात लवकर यायचं आहे. जय हनुमान खोनी संघ शेवटचा पुकार असेल आपल्याला. आता नाणेफेकीसाठी यायचं आहे आपल्यात आणि साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघात. सेमीफायनल होईल. चला, घाई करायचे मापोली संघ. निलेशजी गोणे यांचं इथे आगमन होत आहे आणि सोन्या मात्रे मंडळाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत असेल. आयोजक आहेत आपण पाहतोय, सोन्या मात्रे आणि निलेश गोणे. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. सांची स्पोर्ट्स खालिंग संघ 47 धावांचं आव्हान असेल. 18 चेंडू आणि 47 धावा. पाहिजे कशा प्रकारे आव्हानाचा पाठलाग केला जातोय. चला, खोनी संघ आपण यायचं नाणेफेक करण्यासाठी. खोनी संघाचा संघनायक यायचा आहे सेमीफायनल नंबर 1, कारण की विजयी संघ जाईल डायरेक्ट फायनलमध्ये. जो विजयी संघ असेल तो फायनलसाठी पात्र ठरलाय. चला, घाई करायची आहे. खालिंग संघ सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सलामीची जोडी आपण पाहतोय. गणेश आणि भरत ही जोडी मैदानामध्ये जाते. 47 धावांचा पाठलाग करायचा पाहायचंय. 18 चेंडू आणि 47 धावांची गरज असेल. चला, विशाल निवळे आपण यायचंय, थोडंसं सहकार्य करायचं मंडळाला.
एक इनिंगसाठी समालोचन करण्यासाठी यायचं आहे. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय. 47 धावांची गरज असेल. पाहिजे कशा प्रकारे आव्हानाचा पाठलाग केला जाईल. माझ्या समवेत माझ्या जोडीला येतील सहकारी समालोचक मात्र विशाल निवळे. सुंदर चेंडू या ठिकाणी चेंडू खाली राहतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थिरावते. गणेशला काय चेंडू समजला नाहीये. पुन्हा एकदा राईट अमोर मारा मोहम्मदचा गणेशसाठी. सुंदर चेंडू आणि ह्या गडी बाद होतं. पहिला आदरा बसतोय खाली काय संघाला. त्याची जागा भरून काढेल तो युवराज. 47 धावांचं असं मोठं असं आव्हान ठेवलंय महापोली संघाने खालिंग या संघासमोर. पुन्हा एकदा प्रथम स्ट्राईकला येतोय तो युवराज. बघूया सुंदर चेंडू या ठिकाणी चेंडू उसळी घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होती ते 1 गडी बाद 0. अजून खालील संघाने आपलं संघाचं खातं सुद्धा खोलता आलं नाही अजून. सुंदर गोलंदाजी करतात महापोली संघ. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट युवराजसाठी. फुलटा चेंडू आणि ह्याचा पुरेपूर फायदा घेतोय तो युवराज आणि पहिला चौकार मिळतोय खालिंग या संघाला. आणि पंच आम्हाला खून करतात. हा 9 चेंडू आहे. कृपा करून पंचांशी कोणी वाद घालू नये. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट युवराजसाठी. सुंदर ब्लॉकचा चेंडू होता. 1 धाव पूर्ण होते. 2 धावा पूर्ण होतात. 3 धावा सुखरूपता पूर्ण होतात. फ्री हिटचा पुरेपूर फायदा तर नाही घेता आला पण 3 धावा अगदी पळून काढलेत. धावसंख्येत 1 गडी बाद 8. षटकातील काही चेंडू शिल्लक.
प्रथमच स्ट्राईकला आलाय तो भरत. बघूया आपल्या संघासाठी किती मोठे फटके खेळतोय भरत. मोहम्मद टू भरत, राईट ओव्हर द विकेट. 10-12 बॉलांचा रनअप. सुंदर चेंडू आणि स्वतः गोणा ट्राय करतोय पण ती पूर्ण झाली नाहीये. एक धाव पूर्ण होते. झेलची संधी होती पण ती घेता नाही आली. धावसंख्या वाढते ती 9. षटकातील बहुधा शेवटचा चेंडू असावा. पुन्हा एकदा युवराज. ह्या चेंडूवर कदाचित जर मोठा फटका आला तर एक समानधारक धावसंख्येपर्यंत खालील संघामधलं मारू शकतो. कारण की 47 धावांचं आव्हान पार करायचं ते खालील संघाला. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. जय हनुमान खुनी संघ टॉससाठी यायचं आपल्याला. सुंदर चेंडू आणि हा बघूया नो मॅन लँडमध्ये चेंडू पडतोय. 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2च्या सरासरीने 11. एक गडी बाद 11 अशी धावसंख्या होते. बारा चेंडू आणि 36 धावांची गरज असेल. प्रत्येक षटकामध्ये 18 धावांची गती राखायची आहे ती खालील संघाला. चला भापोली संघ कृपा करून वेळ करू नका. त्वरित आपल्या क्षेत्रात लावून घ्या. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. जय हनुमान खोणी संघ कुठे असाल त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. पुढचा बॉलर आहे तो फराज. फराज टू भरत. राईट ओव्हर द विकेट फराजचा भरतसाठी 18 पावलांचा रनअप. जो संघ विजयी होईल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. जरा स्पीड घ्या भापोली संघ. कृपा करून घाई करा. राईट ओव्हर द विकेट फराजचा भरतसाठी. स्लोवर चेंडू होता स्ट्रेट बॅक ड्राईव्ह केलाय आणि एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न ती सुद्धा पूर्ण होते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ते एक गडी बाद 13. 11 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल. पुन्हा तर राईट ओव्हर द विकेट भरतसाठी. सुंदर फटका आणि हा झेल बाद होतो या ठिकाणी. भरत माघारी परततोय. कमॉन डीजे.
कृपा करून स्पीड पकडा भापोली संघ. अजून आपले 2 सामने खेळवायचे आहेत. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. इबाद सेवाग. बघूया सेवाग आपल्या नावांशी साजरी खेळी करतोय का. सेवाग आणि युवराज. सुंदर चेंडू, ब्लॉकवरचा चेंडू, चेंडू खाली राहिलाय. त्याच दरम्यान एक धाव पळून काढले. एकोणीस. पाच चेंडूने 28 धावांची गरज असेल. बघूया आता 5 चेंडू मध्ये काय करतोय तो युवराज. आणि या ठिकाणी बाद होतो युवराज. मोठा फटका मारण्याच्या नादात बाद होतोय तो युवराज. डीजे युवराजची जागा भरून काढतो नितेश. जरा लवकर लवकर. चार चेंडूने 28 धावांची गरज. राईट ओव्हर द विकेट इबादचा. सुंदर आणि हा या ठिकाणी त्रिफळाची होतोय. नितेश सुंदर गोलंदाजी करतो तो इबाद. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे. 3 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. बॅट्समन जरा घाई करा. सतीश सेमीफायनलच्या सामन्याचं नाणेफेक केले जाईल. मी विनंती करीन हशाम मडवी पुरुषाच्या वाडीतील प्रतिष्ठित नागरी आपल्या शुभ हस्ते आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. दोन्ही संघाचे संघनायक तिथे उपस्थित आहेत. जय हनुमान खोनी पक्ष आपण पाहणार आहोत. साई स्पोर्ट्स वड्याचा पाडा या 2 संघांदरम्यान या स्पर्धेतील सेमीफायनल होईल. या सामन्यातील विजयी संघ जाईल तो अंतिम फेरीमध्ये. दरम्यान एक धाव पूर्ण होते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. दोन्ही संघाचे संघनायक आपण पाहतोय जय हनुमान खोनी आणि त्यांच्या समोर त्यांच्या विपक्ष असेल साई स्पोर्ट्स वड्याचा पाडा. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. 2025 ASM. जय हनुमान खोनी संघाचा कर्णधार कॉल देतोय. हशा मडवी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जात आहे. 2025 कॉल येतोय. मात्र येथे ASM नाणेफेक जिंकले साई स्पोर्ट्स वड्याचा पाडा संघ. मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं. काय निर्णय असेल मित्र. क्षेत्ररक्षण. नक्की क्षेत्ररक्षण करताना समोरचा संघ सुद्धा तेवढ्या ताकदीचा संघ आहे. त्याने किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 30च्या आतमध्ये. 30च्या आतमध्ये रोखण्यासाठी असे कोणते गोलंदाज आहेत त्यांच्यावरती जास्त विश्वास असेल कर्णधाराचा. विवेक आहे, रोहित आहे, अश्विन आहे. नक्कीच वेळेत आपण टॉस हारलाय. प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावा करण्याचा मानस असेल. नक्कीच आम्ही 40+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्की या स्पर्धेविषयी काय सांगाल. आपण शुक्रवारच्या गटातून क्वालिफाय झाल्यात. ही सुरेख अशी स्पर्धा आपण पाहतोय. ही संतोषी माता चषक 2025 बद्दल काय सांगाल. नक्कीच हा मैदान खूप सुंदर आहे आणि